आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी या ठिकाणी आमचं जे बाणगंगा साखर कारखाना या ठिकाणी आमरण उपोषण चालू होतं ते या ठिकाणी थांबलेलं आहे, संपवण्यात आलेलं आहे। त्याचं कारण की आपल्या ज्या मागण्या होत्या त्या संपूर्ण मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत। तसं लेखी आश्वासन आपण राजगंगा असेल, आयान असेल आणि राहुलभैया मोठे साहेब असतील या सर्वांकडून आपण लेखी आश्वासन घेतल्यानंतरच हे आमरण उपोषण या ठिकाणी स्थगित केलेले आणि मागे घेतलेले आहे। आणि लवकरच 5 तारीख जी दिलेली आहे त्या 5 ऑगस्ट म्हणजे अगदी पुढच्या 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या 5 तारखेपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पैसे मिळतील। आणि हे सगळं करत असताना सर्व शेतकऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण की हा संघर्ष सोपा नाही शेतकऱ्यांसाठी सुद्धा। आज वैयक्तिक मला बरेच लोक म्हणले की तुम्ही स्टंट करण्यासाठी कारखान्यावर आलात, पण सांगण्यात तात्पर्य एक आहे की माझा 1 गुंठा ऊस नाही, पण तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी लढतोय। सगळे शेतकरी पुत्र ॲडव्होकेट विलास पवार असतील, अश्रू कातुरे असतील, अनेक संचालक मंडळी असतील, यांच्या सर्व सहकार्याने हे आंदोलन यशस्वी झालेले आहे। आणि ह्याच्यामध्ये सांगणं एकच आहे की शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत बिल जर पडलं नाही तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क साधा, आम्ही संपर्कात राहू, पाठपुरावा करू। परंतु तुम्ही देखील शेतकरी म्हणून काळजी घ्या आणि तुमचं जर बिल पडलं नाही तर आम्हाला देखील कळवा, निश्चित आपण त्याचा पाठपुरावा करतोय आणि करत राहणार। जय हिंद, जय भारत। सर तुम्ही बोला 2 शब्द महाराजांसाठी आभार माना म्हटलं। आज या ठिकाणी आपण गेले 21 तारखेपासून महाराजांनी या ठिकाणी ऊसाच्या बिलासाठी आंदोलन केलेलं आहे। खरंच त्यांचं हे आंदोलन शेतकऱ्याच्या हिताचं आणि सगळ्यांच्या प्रेमाखातर केलेलं आंदोलन आहे। खूप मोठा त्यांचा त्याग आहे। कारखान्यानं पैसे थकवलेत काही अडचणीमुळं आणि त्या अडचणी होत्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत। आणि अशावेळी कारखान्यानं शब्द दिल्यामुळे महाराजांनी या ठिकाणी आंदोलन मागे घेतलं। मी त्यांचा आभार मानतो आणि शेतकऱ्याचं बिल जितक्या लवकर देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न कारखाना करेल आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याचं काम आम्ही देखील कार्यकर्ता म्हणून करू, एवढं मी या ठिकाणी सांगतो। आणि सर्वांचंच या ठिकाणी मी आभार मानतो की खेळीमेळीच्या वातावरणात विचारानं ही लढाई विचाराची होती, ती विचारानं लढली गेली। सगळे विचारात बसून विचार झाला आणि हे आंदोलन संपलं। तर पुढची लढाई जी आपली आहे ते सगळ्यांना बिल मिळेपर्यंत आपण सर्वजण मिळून आम्ही सुद्धा स्वतः त्याच्यात राहू आणि येत्या 5 तारखेपर्यंत हे सर्व बिल त्यांना मिळेल याची काळजी आपण सर्वजण घेऊ। सर्वजण आलात, महाराजांनी त्याग केला आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा